हॅलो मैत्रिणींनो, SW फॅशन डिझायनरमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मी आज तुम्हाला एक स्लीवची डिझाइन दाखवणार आहे। तर या स्लीवसाठी 13 इंच लांबीचा कपडा घेतलेला आहे आणि 3 इंच रुंदीसाठी, म्हणजे 2.5 इंच तो शिवून होईल तयार। तर इथं मी काठ घेतलेला आहे, म्हणजे त्या साडीचं ब्लाउज पीसची जी डिझाइन आहे पुढची स्लीवसाठी आलेली ती घेतलेली आहे 3 इंचाची, आणि त्याला एका साईडने डबल फोल्ड करून आपली ती लांबीला 2.5 इंच अशी राहणार आहे स्लीव्स। तर अशा प्रकारे काय करायचं, एका साईडने तर त्याला डिझाइन आलेली आहे आणि दुसऱ्या साईडने काय करायचं, डबल शिलाई मारून घ्यायची। तर हा कपडा जो घेतलेला आहे तो दोन्ही स्लीव्ससाठी घेतलेला आहे। तर यामध्ये दोन्ही स्लीव्स होणार आहेत। तर अशा प्रकारे दोन्हीला सुद्धा काय करायचं, एका साईडने आपण डबल फोल्ड करून एक शिलाई मारून घ्यायची आहे। तर आता ही शिलाई मारून घेतल्यानंतर पहा, त्याला आता लेस लावून घेणार आहे मी। तर अशा प्रकारे ही आपली तयार आहे स्लीवचा कपडा। आता ही जी लेस आहे, तर ही लेस मी घेतलेली आहे याला लावण्यासाठी पुढं। तर अशा प्रकारे ती लेस आतमधून टाकायची आणि वरून कपडा धरून याला शिलाई मारून घ्यायची आहे। तर याला अशा पद्धतीने तुम्ही लेस लावून घ्या। तर अशी डिझाइन आली नसेल, प्लेन असेल, तर आपण कुठल्याही प्रकारची लेस वापरू शकता। तर याला डिझाइन आलेली आहे पुढे सिल्वर कलरची, म्हणून मी लेस सुद्धा सिल्वर कलरची इथं वापरलेली आहे। तर अशा प्रकारे आपण काय करायचं आहे, ही लेस लावून घ्यायची आहे। तर लेस लावून घेताना व्यवस्थित लावायची आहे, म्हणजे सुया मोडणार नाहीत आपल्या मशीनच्या। आणि काय करायचं, कट करून घेतल्यानंतर आता या लेसचे काय होते, मणी निघतात। त्यासाठी काय करायचं, एका साईडचे थोडेसे मणी काढून त्याला आपण 2-3 गाठी मारून घ्यायच्या आहेत दोऱ्याला, म्हणजे साईडचे मणी निघणार नाहीत। आणि अशा पद्धतीने आपण ही लेस लावून घ्यायची। आता लेस लावून घेतल्यानंतर काय करायचं, ज्या साईडनी लेस लावलेली नाही त्या साईडनी काय करायचं आहे, आपल्याला थोड्याशा प्लेट्स टाकायच्या आहेत। तर अशा पद्धतीने थोड्या अंतरावर एक अशा प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत पूर्ण स्लीवच्या कपड्याला। तर पहा, जास्त दाट टाकायचे नाहीत, थोडे लांब आणि छोटे प्लेट्स टाकायचे आहेत, म्हणजे जोडण्यासाठी व्यवस्थित पुरते आपल्याला ही स्लीव्स। तर अशा प्रकारे प्लेट्स टाकल्यानंतर आपल्याला हा स्लीवचा कपडा दिसेल। तर अशा पद्धतीने आता हे पहा, 7 इंच साधारणतः लांबीला राहील अशा पद्धतीने घ्यायचं। तर 7 इंचामधील अर्धा इंच शिलाई मार्जिन जाते, 6 इंचाचा राहतो कपडा। तर आता हा ब्लाऊज शिवून घेतलेला आहे। तर या ब्लाऊजला ही स्लीव्स जोडायची आहे। तर पहा, आता वरती शोल्डरवर 1.5 इंच दोन्ही साईडला आपण अंतर करून ठेवून काय करायचं आहे, चॉकने मार्क करून घ्यायचं आहे। तर 1.5 इंच म्हणजे 3 इंच मध्ये राहील। तर एका साईडने जे 1.5 इंचावर मार्क केलेलं आहे तिथपासून आपल्याला ही स्लीव्स तयार केलेली जोडून टाकायची आहे। तर पहा, इथं जोडायची। आता हे 3 इंचावर मार्क केले, तिथून पुढं पाठीमागच्या साईडने मी आधी जोडून घेत आहे। तर अशा प्रकारे पाठीमागच्या साईडने जोडून घेतली। तसेच काय करायचं, आता पुढच्या साईडने सुद्धा आपण जी 3 इंचावरची म्हणजे 1.5 इंचावरची जे मार्क केलेलं आहे शोल्डरपासून, त्या ठिकाणी ही स्लीव जोडून घ्यायची। तर अशा पद्धतीने आपण जोडून घ्यायची आहे। पहा, आता जोडून घेतल्यानंतर अशा प्रकारे आपली ही मॉडेल स्लीव्स म्हणा किंवा डिझायनर स्लीव्स तयार आहे। तर अशा पद्धतीने ही स्लीव्स दिसेल। तर सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे हे स्लीव सुद्धा, खूप चलते। तर अशा पद्धतीने तुम्ही ब्लाऊज नक्की शिवून पहा स्लीवची डिझाइन। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।